हाय गृहिणी, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की स्टॉक मार्केटमध्ये फक्त खूप कमीच लोक पैसे कमवू शकतात किंवा स्टॉक मार्केट शिकण्यासाठी खूप हुशार असावं लागतं? तर तसं नाही. मी एक गृहिणी आहे, 2 मुलांची आई पण आहे. आज मी शेअर मार्केट शिकते. मी करू शकते तर तुम्ही का नाही? तर शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे मोठ्या कंपन्यांचा बिझनेस थोड्या भागात विकण्याची जागा. उदाहरणार्थ भाजी मंडई. भाजी मंडईमध्ये जसं आपण भाजी विकत घेतो तसेच शेअर मार्केटमध्ये आपण मोठ्या कंपन्यांचे छोटे शेअर्स विकत घेतो, म्हणजेच आपण त्या कंपनीचे छोटा भागीदार होतो. शेअर मार्केटची मी दुसरी अजून एक बाजू सांगते तुम्हाला, जे खूप कमी लोक तुम्हाला सांगत असतील. एक म्हणजे लाँग टर्म वेल्थ बनवण्याचं साधन आहे. दुसरं म्हणजे बिझनेस समजून पैसा वाढवण्याची ही एक संधी आहे. आणि तिसरं म्हणजे शिस्त आणि जर संयम ठेवला तुम्ही तर या शेअर मार्केटमधून तुम्ही खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकता. आता समजलं तुम्हाला मार्केट म्हणजे काय. आता बघूया आपण मार्केटमध्ये सगळ्यात जास्त काय बघितलं जातं, तर ते म्हणजे कॅन्डल्स. आता कॅन्डल्स म्हणजे काय, तर कॅन्डल्स अशी असते, ह्याला कॅन्डल्सची बॉडी म्हणतात. ही ओपन आणि क्लोज साईड झाली, ही क्लोज आणि ओपन, आणि ही कॅन्डलची हाय असते आणि ही कॅन्डलचं लो. आणि याला जर म्हणतात, हा जे गॅप आहे लो हाय आणि क्लोज ओपन मधला, त्याला आपण शॅडो किंवा विक असं म्हणू शकतो. तर ओपन म्हणजे काय, मार्केट ओपन झालेली जी प्राईज असते त्यांना आपण ओपन प्राईज असं म्हणतो, जी इथं असते. क्लोज म्हणजे काय, जर मार्केट बंद होताना जी त्या शेअरची जी प्राईज असेल त्याला क्लोजिंग प्राईज किंवा क्लोज प्राईज असं म्हणतो. आणि हाय आणि लो, ही हाय आहे, या मार्केटमध्ये तो शेअर जास्तीत जास्त किती हायला गेला त्याला हाय प्राईज म्हणतात, आणि कमीत कमी खाली किती घसरला त्याला लो प्राईज असे म्हणतात. तर कॅन्डलचे 2 प्रकार आहेत, ग्रीन आणि रेड. ग्रीन कॅन्डलमध्ये खाली ओपन होते कॅन्डल आणि वरती क्लोज होते, आणि रेड कॅन्डलमध्ये कॅन्डल वरती ओपन होते आणि क्लोज खाली होते. आता आपण एक उदाहरण घेऊया. आपण एक भाजी मंडईचं उदाहरण घेऊया. सकाळी भाजी आपण ती 50 रुपयाला विकायला सुरुवात केली. दिवसभरात ती 60 रुपयाला गेली. ताजी भाजी असल्यामुळे आपण पहिल्या 1-2 तासामध्ये त्या भाजीचा भाव वाढवू शकतो. आजूबाजूला खूप कमी जणांनी ती भाजी आणली असेल, डिमांड जास्त असेल तर ती भाजी अर्थातच हायला जाते, म्हणजेच ती भाजी 60 रुपयाला गेली, म्हणजे हाय हा पॉईंट 60 रुपये झाला. आणि दिवसभरात संध्याकाळी ती भाजी 55 रुपयाला आली, म्हणजेच दिवसभरात जेवढी विकली गेली उरलेली भाजी सुकलेली असते, त्यामुळे आपल्याला प्राईस थोडी कमी करावी लागते. मग त्यावेळेस ती प्राईस 55 रुपयेपर्यंत आली, म्हणजेच त्या भाजीची लो प्राईस ही 55 झाली. ओपन प्राईस होती 50 रुपये, हाय गेली 60 रुपयाला आणि लो होती 50 रुपयेच. जी ओपन प्राईस होती तीच लो प्राईस राहिली आणि क्लोज मात्र 55 रुपयाला गेली, म्हणजेच ती भाजी आपण कमीत कमी शेवटी 55 रुपयाला विकली. ही झाली ग्रीन कॅन्डलचं उदाहरण. रेड कॅन्डलमध्ये वेगळं असतं. आता यावरून तुम्हाला कॅन्डल म्हणजे काय हे समजलं असेलच. तर कॅन्डल म्हणजे त्या दिवसाची किंवा त्या टाईम फ्रेमची, म्हणजेच 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिटची फुल स्टोरी असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलचे टाईप्स शिकायचे की टाईम फ्रेम शिकायचं, तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.